मुंबईतल्या डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा सक्रिय सहभाग घेतला। 3 डिसेंबरला या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाला होता। त्यानंतर प्रत्येक रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात डीप क्लीन मोहीम राबवण्यात येते। प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ डीप क्लीन ड्राईव्ह हाती घेण्यात आलाय। दिवसाआड मुंबईतील रस्ते धुतले गेले पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच रस्ते धुण्यासाठी पिण्याचं पाणी वापरत नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने 2015 में खुद झाड़ू हाथ में लिया था, तभी कुछ लोगों ने टीका टिप्पणी की थी, फोटो सेशन वाली बात कही थी, लेकिन मैं कहूँगा उसका महत्व जो है 2015 का मोदी जी ने जो शुरुआत की उसका महत्व पूरे देश को अभी कितना महत्वपूर्ण है इसका पता चल रहा है। ये फोटो सेशन नहीं है, ये बिल्कुल और बिल्कुल स्वच्छता मिशन है। विरोधकांनी डीप क्लीन मोहिमेवर पुन्हा टीकास्त्र टाकलं। आगामी निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांची क्लिनिंग करणार असल्याचा टोला अंबादास दानवेंनी लगावला। तर डीप क्लीन हा किरकोळ प्रश्न असल्याचं सांगत संजय राऊतांनी खिल्ली उडवली। डीप क्लिनिंगचा एक मुद्दा आहे, ठाणे मुंबईत करतात, पण ते काय म्हणाले माहिती का, चीप लोक काय करणार आहे, आम्ही रोज डीप क्लिनिंगसाठी बाहेर। डीप क्लीन तर तुमचं येणाऱ्या निवडणुकीत जनता करणार आहे, त्यामुळं तुमचं डीप क्लीन ठरलेलं एवढं लक्षात ठेवा। विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवल्यानंतर संजय शिरसाट लढाईसाठी मैदानात उतरले। खरी डीप क्लीन कुणाची होणार आहे हे संजय शिरसाटांनी तिखट शब्दात सांगितलं। आम्हाला डीप क्लीन करूनच घ्यायचं आहे। एकदा बॉडीची डीप क्लिनिंग जर झाली ना तर असलेले सगळे काही थोडे बहुत जे काही खटके आहेत ते सगळं निघून जातील, म्हणून आमचं भर हा डीप क्लिनिंगकडे असतो। डीप क्लीन वरून दर रविवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच राजकीय धुलाई सुरू झाली आहे। पण या धुलाईपेक्षा महत्त्वाची आहे ती शहराची स्वच्छता। सगळीच शहरं स्वच्छ झाली तर राज्याची प्रतिमा उजळण्यास त्याचा मोठा उपयोग होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।